जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील रहिवासी तथा बांधकाम मिस्त्री श्याम सुभाष तांबेश्वर हा नेहमीप्रमाणे सकाळी घरातून कामासाठी निघाला होता. मात्र काही वेळानंतर त्याचा जळगाव शहरातील इच्छादेवी चौकाजवळील हायवेलगत संशयास्पद अवस्थेत मृतदेह मिळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. घरातून कामावर गेलेला तरुण अचानक मृतावस्थेत कसा मिळून आला असा प्रश्न यावेळी नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी यावेळी नातेवाईकांतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात मयताचे नातेवाईक अविनाश नन्नवरे तसेच जय नन्नवरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. आमचा भाऊ सकाळी 7, 7:15 बाहेर निघाला होता कामानिमित्त. दोंडी कामाला जात होतो. अचानक आमच्या वाड्यामध्ये मृत्यू झाला. त्याच्या निमित्त आम्ही मोतमध्ये होते. त्याच्यामुळे पोलिसांनी सांगितलं की एक मृतदेह सिव्हिलमध्ये आम्हाला इच्छादेवीवर आढळलेला आहे. मग आम्ही बघितलं तो आमचाच भाऊ आहे म्हणून की आम्ही सिव्हिलमध्ये आले असता आम्ही बघितलं की तो आमचाच भाऊ आहे. आम्ही पोलिसांना विचारपूस केली असता पोलीस आम्हाला म्हणताय की तो अचानकच वारलाय. आम्ही पोलिसांना विचारलं असतं की साहेब तो घातपात आहे. आमची एकच मागणी आहे की तुम्ही पोलीस चौकशी करायला पाहिजे आणि तो घातपात आहे असंच आमची मागणी आहे तुम्हाला. झालं पाहिजे ते जेणेकरून काय त्याला आमची एकच मागणी आहे की तो पोलीस चौकशी व्हायला पाहिजे त्या केसमध्ये. कारण तो कामाला गेला होता अचानकच तो मृत्यू घोषित झाला म्हणजे योग्यच नाही ना साहेब. काय नाव होतं? श्याम सुभाष पानसर. तुम्ही कोणी त्यांचे? मी त्याचा सक्का आत्या भाऊ आहे. अविनाश अनिल नन्नावरे म्हणून. काय नाव आपलं? अविनाश अनिल नन्नावरे. काय सांगणार नेमकी काय घटना? ही घटना जवळजवळ करण्यात येते. आजूबाजू परिसरात आम्हाला सांगण्यात आलं की याचा जवळजवळ घातपात झालेला आहे आणि याची आम्ही पोलीस प्रशासनाजवळ मागणी सुद्धा केलेली आहे की त्या पीडिताला आणि आमच्या परिवाराला प्रॉपर न्याय भेटला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही विनंती देखील पोलीस प्रशासनाला केली आहे आणि आपल्या माध्यमातून त्यांना देखील मी हेच सांगू शकतोय की नेमकं काय घात आहे का पात आहे, त्याचं राजकारण काय आहे नेमकं ते बाहेर काढा. नेमकं मेला आहे का मारला गेलाय, त्यासाठी आम्ही सगळ्या प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती देखील केली आहे. सापडला त्याचा मृतदेह आणि काय नेमकं केव्हा निघाला होता? मृतदेह हा त्याचा सापडला आहे अशोका वाईन शॉप म्हणून. इच्छादेवी ते आकाशवाणी रस्त्यामध्ये लागताना हायवेच्या जवळजवळ बाजूलाच आहे. आपलं नाव आणि काय नातं आहे तुमच्यासोबत? मी त्याचा माम भाऊ आहे. अजय नन्नवरे, अजय अनिल नन्नवरे माझं नाव आहे आणि मी त्याला लहानपणापासून जवळजवळ ओळखतोय. त्याचं लहानपण माझ्या समोरच गेलेलं आहे आणि मागणी हीच आहे की जेणेकरून त्याचा घात झाला असेल तर ते सर्वांसमोर आलं पाहिजे आणि व्यवस्थित ते प्रशासनाने आमच्या समोर आणलं पाहिजे. नेमका घात झालाय की नाही झालाय.